सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओत एक व्यक्ती आदिमानवाच्या रूपात मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसते। वाढलेली दाढी, वाढलेले केस आणि फाटके कपडे तसेच हातगाडी ढकलतानाही दिसतोय। एवढंच नाही तर रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे तो एकटक बघत चालताना दिसतोय। लोकही त्याला मागे वळून हा नक्की कोण माणूस आहे अशा पद्धतीने पाहत आहे, मात्र कोणीही त्याला ओळखलेलं नाही। तर ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आहे। विश्वास बसत नाही ना? तर हो, हा आमिर खानच आहे। तसं बघायला गेलं तर आमिर खान त्याच्या अनोख्या भूमिकांसाठी नेहमीच ओळखला जातो। मग ती गजनी असो की दंगल, त्याच्या चित्रपटांमध्ये तो आपला गेटअप अशा प्रकारे बदलतो की त्याला ओळखणंही कठीण जातं। तर असंच या व्हिडिओमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमिरला ओळखणंही कठीण झाले। तो अक्षय कुमार किंवा आमिर खान असावा असे अनेक अंदाज नेटकरी बांधू लागलेत। पण दोघांपैकी कोणी कलाकार असला तरी तो आदिमानवासारखा का फिरतोय? यामागे त्यांचा आगामी चित्रपट आहे की काय असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडलेत। पण नंतर कळलं की तो आमिर खानच होता, जो सॉफ्ट ड्रिंकच्या मोहिमेसाठी आदिवासी म्हणून रस्त्यावर फिरत होता। एक्सचेंज ऑफर मीडियाच्या माहितीनुसार ड्रिंक कंपनी कोका कोला इंडियाने एक नवीन मोहीम सुरू केली आहे। त्याची टॅगलाईन आहे माइंड चार्ज बॉडी चार्ज। तर मुळात या जाहिरातीच्या प्रमोशनसाठी आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आमिर या गेटअपमध्ये रस्त्यावर फिरतोय। आता ही जाहिरात देखील रिलीज करण्यात आली आहे। आमिर खान यांनी अधिकृत निवेदनात या मोहिमेबद्दल स्पष्टीकरण दिलंय की त्याच्यासाठी ही मोहीम फारच खास होती आणि त्याचा असा विश्वास आहे की जीवनात समतोल साधण्यासाठी तुमचं मनही संतुलित असणं अत्यंत आवश्यक आहे। मग हा अनुभवही त्याच्यासाठी खूप अनोखा होता, म्हणून आमिर या मोहिमेत सहभागी झाला। आता ही जाहिरात आणि त्याचा गेटअप लोकांना कसा वाटला या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचंही आमिर खान यांनी म्हटलंय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।